घेतील. गोड व्यक्तिमत्व या ठिकाणी रजा घेत असताना आणि चांगलं मनोगत या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांनी मांडलं राजेजी पाटील. आणि खऱ्या अर्थाने आपण बघू शकतायत आज या सामाजिक क्षेत्रामध्ये खूप चांगल्या पद्धतीने कार्य केलंय असं गोड व्यक्तिमत्व या ठिकाणी आपण उपस्थित झालात. वेळात वेळ काढून त्या कारणास्तव हृदयाच्या अंतःकरणापासून लाख लाख धन्यवाद. थँक्यू सो मच. यावेळेस ऑन साईडला चेंडूला उडवलंय, फटका फसलाय, क्षेत्ररक्षक तैनात आहे मिड विकेटच्या रिजन मध्ये. आणि अनंता यांच्या खेळीला पूर्णविराम लागत असताना 5व्या चेंडूवर धावफलक आहे 4. या अंकांवर 2 गडी बाद. विकेटचं पतन. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आकाश आपण बघू शकतात. पहिल्या चेंडूवर चेंडल पुश केलं गेलंय, 1 धाव. ही स्कोर कार्डवर कंप्लीट होईल आणि एकेरी धावेनेशी धावफलक जाऊन पोहोचलाय 5 या अंकांवर. नुकताच विद्यमान आमदार यांचं स्वागत झालं. या ठिकाणी सन्मान सुद्धा केला गेला आनंदजी पाटील यांच्या समवेत. बरीच कोर कमिटी. चला खेळपट्टीवर उभे राहू नका विनंती आहे.
आपण खेळपट्टीच्या बाहेर उभे राहायचं आहे. चला खेळाडूंना, आपण खेळपट्टीवर उभे आहात, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल जरा कॉन्सन्ट्रेट ठेवा. मैदानाच्या आतमध्ये धावफलक जाऊन पोहोचले 5 या अंकांवर. 1 षटकांचा खेळ हा कंप्लीट होतोय. दिव्येश याला विनंती असेल की आपण थोडासा आवाज द्यायचा आहे. 5 या अंकांवर. चला थोडीशी घाई करा, जास्त वेळ घेऊ नका, लगेच क्षेत्ररक्षण आपण सजून घ्यायचं आहे. दोन संघादरम्यान कडवी लढत, कडवं संघर्ष, चेंडू आणि फळी मधलं द्वंद्व युद्ध हे मात्र मैदानाच्या आतमध्ये. दोन संघ वाघोबा स्पोर्ट्स मेडापटा ब आणि आई कालिका माता फिरिंग पडा, या दोन संघादरम्यान ही लढत मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. पहिल्या षटकांचा खेळ झालाय. पहिल्या षटकामध्ये 5 धावा 2 गडी बाद अशी स्थिती वाघोबा स्पोर्ट्स मेडापटा ब या संघाची आपण बघताय. अविनाश जयरंडे या ठिकाणी आपण बघू शकतात, खूप चांगल्या पद्धतीने त्यांचा संघ बॉन झालाय. शरदजी कुवारी, गोड व्यक्तिमत्व हे सुद्धा उपस्थित झाले आहेत आणि ते सुद्धा इन ऍक्शन थोड्याच वेळात आपल्याला बघायला मिळणार आहे. दुसरं षटक हाताळण्याकरिता गोलंदाजी मार्कवर निशांत भोईर हा गोलंदाज आणला जातोय. यानंतर चेडोबा स्पोर्ट्स जांभूलपडा आणि अन्वेषा 11-7 या संघांमध्ये लढत आपल्याला बघायला मिळत आहे. चला जास्त वेळ दवडला जातोय, लक्षात असू द्या. जास्त वेळ घ्याल तर आम्ही पेनल्टी देऊ इकडनं, कारण की प्रत्येक चेंडू गणिक तुम्ही जर क्षेत्ररक्षण सजवाल तर आपल्याकडे तेवढा आज वेळ नाहीये. कारण की मान्यवर सुद्धा उपस्थित होत आहेत आणि त्यांचं आवभगत सुद्धा करणं गरजेची गोष्ट आहे. आणि त्यानंतर मॅच सुद्धा आपण ऑन ठेवायची आहे. चला थोडीशी घाई करा. 3 षटकांचा सामना असणार आहे. दुसरं षटक हाताळण्याकरिता 6 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर. त्यानंतर जेवढे क्षेत्ररक्षक उरतील तेवढे तुम्ही आतमध्ये ठेवू शकता. 4-5 कॉम्बिनेशन हे कंपल्सरी आहे. 5 धावा या स्कोर कार्डवर. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज, फटका फसलाय हवेमध्ये, जास्तीत जास्त चेंडू. क्षेत्ररक्षक आपण बघू शकतात पूर्णपणे मिसजज केलं या झेलला आणि त्यानंतर 2 धावा या परिपूर्ण केल्या गेल्या. दुहेरीने संघाचा आकडा पुढे जाऊन पोहोचलाय. स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 7 या अंकांवर. 7 रन्स ऑन कार्ड, 7 धावा. या अंकांवर पहिल्या चेंडूवर 2 धावा आल्या, दुसऱ्या चेंडूवर चौकार आला आणि तिथून आतापर्यंत चांगली फलंदाजी आपल्याला बघायला मिळते. स्कोर कार्ड जाऊन पोहोचले 11 या अंकांवर. 11 रन्स ऑन कार्ड. आजचा दिवस आपण बघू शकताय तर रविवारचा दिवस आहे. खऱ्या अर्थाने हक्काची सुट्टी. उद्याच्या दिवसामध्ये मकर संक्रांती, एक पवित्र सण आपण म्हणू शकतायत. आणि उद्याच्या दिवसामध्ये तिळगुळ खा, गोड बोला असा मात्र संदेश सर्वत्र आपल्याला बघायला मिळणार आहे. पंचांचा सिग्नल अपूत असताना आणखी एक फलंदाज तंबूच्या आशेला खराब कॉलिंग. धावचीतच्या रूपाने आणखी एक फलंदाज बाद. अशा पद्धतीचे ऍक्शन डान्सरच्या माध्यमातून मनमोहक चित्र आपण बघू शकतायत. स्कोर कार्ड जाऊन पोहोचलंय 11 या अंकांवर. 11 रन्स ऑन कार्ड. दिव्येश खूप चांगल्या पद्धतीने सॉन्ग प्ले करत असताना आणि या स्पर्धेच्या माध्यमातून चांगलं नाव दिव्येशच्या माध्यमातून
नाव महत्वाचं नाहीये, काम महत्वाचं आहे. धावफलक 11 या अंकांवर 11 रन्स ऑन कार्ड, 11 धावा या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचल्यात. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज निशांत भोईर. पहिला षटक आपण बघितलं रोहित याचं. जाऊन पोहोचले 11 या अंकांवर 11 रन्स ऑन कार्ड, 11 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्यात. सेकंड स्पेलमध्ये निशांत भोईर पहिला चेंडू 2 धावा, दुसऱ्या चेंडूवर चौकार, तिसऱ्या चेंडूवर मात्र आपण बघू शकता विकेट आलाय. आणि आतापर्यंत थोडीशी स्थिती डाळमळीत. वन साईडला पॅटर्न पॅडचा परिपूर्ण समन्वय केला जातोय. चेंडू निघून जातोय 1 धाबेंवर आणि 1 धाबेनिशी संघाचा आकडा जाऊन पोहोचलाय 12 या अंकांवर. 12 रन्स ऑन कार्ड, 12 धाबा. नक्कीच समोरच्या दिशेमध्ये आपण बघू शकतात वडापाव सेंटर. खूप चांगल्या पद्धतीने स्वादिष्ट आणि चविष्ट वडापावांचा आस्वाद जर तुम्हाला घ्यायचा असेल तर स्वखर्चाने तिथे जा आणि तिथे मात्र वडापावचा आस्वाद घ्या. धावफलक 12 या अंकांवर ओम साई स्पोर्टच्या माध्यमातून लाईव्ह कव्हरेज केले जाते खूप चांगल्या पद्धतीने. जे प्रेक्षक वर्ग जॉईन झाले त्यांचं सुद्धा स्वागत. फुलटा चेंडू आहे ऑन साईडला कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, परंतु क्षेत्ररक्षक चुकीला माफी नाही आणि चेंडू निघून गेलाय. 6 धावा, षटकार. नॉट आउटचा इशारा या ठिकाणी देत असताना 2 षटकांचा खेळ अद्यावत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड 18 या धावसंख्येवर प्रथमतः फलंदाजी करत असताना वाघोबा स्पोर्ट्स मेडाफाटा ब हा संघ जाऊन पोहोचलाय 18 या धावसंख्येवर. 18 रन्स ऑन कार्ड. बघत आहे अजूनही शेवटचं आणि अंतिम षटक आहे. यानंतर होणारा सामना चेडोबा स्पोर्ट्स जांभूलपाडा आणि अन्वेषा 11 सायवन. चला दोन्ही संघांना विनंती असेल की आपण टॉस करण्याकरिता टॉस बॉक्स मध्ये हजर राहायचं आहे. घेऊया एक डीजे ब्रेक आणि त्यानंतर शेवटच्या षटकामध्ये. पंचांच्या माध्यमातून आणि 1 धाव ही स्कोर कार्डवर अर्जित केली जाईल. एकेरी धावेनिशी धावफलक 19 या अंकांवर जाऊन पोहोचलाय. आज 11 संघांना प्राधान्य मिळालंय. बघायचं आहे आज कुठला संघ क्वालिफाय होईल. उलटा चेंडू आहे ऑन साईडला पडवण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तैनात आहे. लॉंगॉनच्या रिझन मध्ये फील्ड केली जाईल. एकच धावेवर समाधान आणि एकेरी धावेनिशी धावफलक हलत ठेवलं जाते. 20 या अंकांवर 20 रन्स ऑन कार्ड. 20 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्यात. बघायचंय पहिला चेंडू वाईड हाताळला गेला, तदनंतर दुसरा चेंडू लिगली हाताळला गेलाय. 20 धावा या स्कोर कार्डवर. अॅक्युरेट आपण बघतोय 11 वाजून 57 मिनिटं झाले आहेत आणि सामना क्रमांक 4 हा मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. थोडीशी घाई अपेक्षित असेल खेळाडू मित्रांनो. शफल झालेत ऑन साईडला. पुलचा पटका पॉवरफुल, वंडरफुल अँड सक्सेसफुल. दिस इज अ ब्युटिफुल हिट. ह्यूज 6. 6 धावा. सुंदर फटका. ज्या फटक्याची गरज होती नितांत तो फटका येत असताना आणि धावफलक फ्लाय होत असताना 6 धावेनिशी 26 या अंकांवर 26 रन्स ऑन कार्ड.
पुन्हा एकदा सरकी शॉट करण्याचा प्रयत्न, धाव घेण्याचा प्रयत्न आपल्याला बघायला मिळत नाहीये. यू वेट म्हणून सांगितलं जात आहे. स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा या ठिकाणी मनसुबा आकाश मातेरा याला आपण बघताय. 26 धावा स्कोर कार्डवर लागल्या गेल्यात. अजूनही या षटकातील जवळजवळ 3 चेंडूंचा खेळ आहे. या 3 चेंडूमध्ये जर 5 ते 6 धावा घेतल्या गेल्या ना तर नक्कीच एक गुड टोटल पर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करेल, नो डाऊट. चिडपा स्पोर्ट्स जांभूलपडा संघ या ठिकाणी उपस्थित झालाय. त्यांचं होतं शब्द सुमनांनी स्वागत. एक धाव कंप्लीट केली गेली. एकच धावेवर समाधान व्यक्त करावं लागेल. एकेरीने संघाचा आकडा जाऊन पोहोचलाय 27 या अंकांवर. 27 रन्स ऑन कार्ड. अजून सुद्धा 2 चेंडूंचा खेळ शेष आहे. 27 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्यात. एक चांगल्या टोटल पर्यंत पोहोचण्याचा मनसुबा आहे आणि की आकाशाने खूप चांगल्या पद्धतीने फलंदाजी केली. ड्राईव्ह केलं जात आहे लॉंग ऑफच्या रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक तैनात आहे. थोडंसं मिज्जत झालं होतं. एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट केलं गेलंय आणि 2च धावेवर सॅटिस्फाय मानावं लागेल. परंतु तिसरी धाव घेण्याच्या मोहामध्ये आकाशाला परतावं लागेल. चला नवीन फलंदाज आपण वॉर्मअप करत मैदानाच्या आतमध्ये जा आणि लगेच आपण मैदानाच्या आतमध्ये शेवटचा आणि अंतिम चेंडू टाकणार आहोत. धन्यवाद. अंतिम चेंडू फेस करेल बॅटर किशोर. ऑन साईडला खेळला गेला. या एक धाव कंप्लीट केली गेली. दुसऱ्या धावेसाठी वळाले दोन्ही बॅटर. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. तिसरी धाव होणार नाहीये. 2च धावेवर समाधान. अर्थातच एक इनिंग कंप्लीट होते आणि एक इनिंगच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचले 31 या अंकांवर. जिंकण्याकरिता 32 धावेंचं लक्ष हे समोर बघायला मिळत आहे. चला दोन्ही संघाचे कर्णधार चेडोबा स्पोर्ट्स जांभूलपाडा आणि अन्वेषा 11-7 आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये उपस्थित राहायचं. वेलकम अनंताजी मातेरा. एक गोड व्यक्तिमत्व आपण बघू शकतात आणि त्यांची एक स्पर्धा आम्ही हाताळली आणि खूप चांगल्या पद्धती स्पर्धेला आपण बघितलं. 4 चान लागले गेले होते. ते अनंताजी मातेरा इन ऍक्शन आपल्याला बघायला मिळतील आणि त्यांची ऑल कंपनी या ठिकाणी ऍक्शन आपल्याला बघायला मिळतील. घेऊया एक डीजे ब्रेक आणि तदनंतर नाणेफेकीच्या दिशेने जाणार आहोत. तिथे दोन्ही संघांचे कर्णधार उपस्थित आहेत. आनंदजी पाटील यांना विनंती करतोय की त्यांच्या शुभ हस्ते या सामन्याची नाणेफेकी केली जाईल. धन्यवाद. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेचे सुख रंगलाय भारी. लोक हौसेने जमतात सारे ना बघा या क्रिकेटची दुनिया न्यारी. लोक हौसेने जमतात सारे ना बघा या क्रिकेटची दुनिया न्यारी. हौसेने जमतात सारे ना बघा या क्रिकेटची दुनिया न्यारी. लोक हौसेने जमतात सारे ना बघा या क्रिकेटची दुनिया न्यारी. आनंद पाटील दादांच्या या आयोजनाला तोड नाही. आयोजनाला तोड नाही. त्यांच्या आयोजनाला तोड नाही. क्रिकेट प्रेमी खेळाडूंसाठी संधी मोठी लावली. संधी मोठी लावली. त्याने संधी मोठी लावली. भालिवली गावाच्या स्पर्धेचे नाव हे गाजतय जिल्ह्याभरी. भालिवली गावाच्या स्पर्धेचे नाव हे गाजतय जिल्ह्याभरी. लोक हौसेने जमतात सारे ना बघा या क्रिकेटची दुनिया न्यारी. लोक हौसेने जमतात सारे ना बघा या क्रिकेटची दुनिया न्यारी. हौसेने जमतात सारे ना बघा या क्रिकेटची दुनिया न्यारी. लोक
सारी ना बघा या क्रिकेटची दुनिया न्यारी. रन्नांचा पाऊस पडतोय आज फलंदाज क्रिकेटच्या मैदानी. फलंदाज क्रिकेटच्या मैदानी आज फलंदाज क्रिकेटच्या मैदानी. चौकार छटकार मारल्यावर गाणं लावलाय दिवेश दादानी. सभा क्षेत्ररक्षण सजून झालंय. जिंकण्याकरिता लक्ष आहे. येणारे चेंडू आहेत तुमच्याकडे 18 आणि 18 चेंडूंमध्ये 32 धाव्यांचं लक्ष हे समोर आहे. जी टोटल पाहिजे होती मेडाफाटा संघाला ती टोटल तर मिळालंय, परंतु बघायचं इथून गोलंदाजी कशा पद्धतीने हाताळली जाईल. फर्स्ट स्पेल मध्ये आकाश या गोलंदाजाला आणलं जात आहे. बघायचं इथून कशा पद्धतीने गोलंदाजी हाताळली जाईल, कारण की प्रत्येक षटका गणित 10.50 ची सरासरी आपल्याला बघायला मिळते. इथून इक्वेशन बघायचं आहे. 10च्या वरती सरासरी आहे, परंतु फलंदाजी कशा पद्धतीने आकारली जाईल त्याकरिता लक्ष. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रोहित आणि त्यानंतर निशांत. स्ट्राईक एंडला फलंदाज. सरकी शॉट खेळण्याचा प्रयत्न. पहिला चेंडू ॲक्युरेट टप्प्यावर आकाश याला पण बघू शकताय. चांगल्या टप्प्यावर योग्य ती लाईन टाकावी लागेल, कारण की आपण बघू शकताय तर इथून 32 धाव्यांचं इक्वेशन हे समोर आहे. या स्पर्धेमध्ये 25 धावा डिपेंड झाल्या आहेत 4 षटकांमध्ये. ते आपण बघितलं. ती किमया बंटी स्पोर्ट्स आणणे विकी लोंढे आणि ऑल टीमने करून दाखवली. आणि एक सामना असा झाला होता जिथे धुमाल पडा हा संघ, मात्र त्याने 6 चेंडूंमध्ये 6 धावा. चेतन याने खूप चांगल्या पद्धतीची गोलंदाजी आकारली हे आपण बघितलंय. पंचांकडे लाऊड अपील आहे आणि सेकंड अटेम्प्ट मध्ये फ्लाय स्लिपकडे पकडला गेलाय. गुड प्रेझेन्स ऑफ माइंड. पहिला धक्का यावेळेस तंबूच्या आशाला जात असताना ही कालिका माता फिरिंगपाडा या संघाला पहिला हादरा.
घेतला आणि तिथून मात्र बॅट देऊन सन्मानित करण्यात आलं. तो आता इन ऍक्शन आपल्याला बघायला मिळेल, ज्याला मात्र मॅन ऑफ द सिरीज मिळाली. किमया 11 कर्जोनच्या मैदानावर तो मात्र धीरज वलटे इन ऍक्शन. यानंतर आपल्याला बघायला मिळेल खूप सुंदर असा खेळ. तदनंतर शरद गुवारी इन ऍक्शन आपल्याला बघायला मिळतील अन्वेषा 11 सायवन या संघाकडनं. तदनंतर चेडोबा स्पोर्ट जांभूलपाडा संघाकडनं विराज सारखा एक स्टार खेळाडू आपल्याला बघायला मिळणार आहेत. अर्थातच आजचा संघ सुद्धा आपण बघू शकतायत खूप चांगल्या पद्धतीने बॅटल हे रंगताना बेस्ट वर्सेस बेस्ट असे सामने मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहेत. डावकऱ्या त्याचा फलंदाज यावेळेस स्ट्राईक एंडला रोहित आपल्याला बघायला मिळतोय. या षटकातील आतापर्यंत जवळजवळ 5 चेंडूंचा खेळ झालाय आणि धावफलक 4 या अंकांवर आपण बघताय. चांगली गोलंदाजी या 5 चेंडूंमध्ये. ऑन साईडला फटका इंटू द गॅप आहे. स्क्वेअर लेगच्या रिझन मध्ये बघायचं झालं तर क्षेत्ररक्षक मात्र त्या ठिकाणी उशिराने दाखल झाले आणि 1 बाव 4 धाब्यानिशी चेंडू गॅदर होत असताना चौकार शेवटच्या चेंडूवर 4. स्वागत आपण बघत आहोत माननीय श्री हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे चषक 2024. आज आपण आहोत वसई तालुक्यातील एक सुंदर अशा गावामध्ये. नॅशनल हायवे क्रमांक 8च्या लगत मात्र हे गाव भालवलीचं हे मैदान आणि या मैदानावर खूप चांगल्या पद्धतीने ही स्पर्धा हाताळली जात आहे. आज या स्पर्धेचा शेवटचा आणि अंतिम दिवस. मागील 3 दिवसांमध्ये खूप चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपण बघितलं. या स्पर्धेकरिता नक्कीच नंदनवन रिसॉर्ट यांचं सुद्धा खूप खूप धन्यवाद. तदनंतर केसरिया राज काल आपण बघितलं देवीलालजी परमार हे सुद्धा मात्र उपस्थित झाले होते आणि त्यांच्या मात्र सहकार्याने ही स्पर्धा खूप चांगल्या पद्धतीने फुलत आहे आणि खास करून आयोजक संपूर्ण आयोजक या स्पर्धेच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीने काम केलंय असंच म्हणावं लागेल. गोलंदाजी मार्कवर सेकंड स्पेलमध्ये संतोष याला आणलं जात आहे. पहिला चेंडू अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न आणि चेंडू निघून गेलाय. त्या ठिकाणी डॉट बॉल. सुंदर पद्धतीने पहिल्या षटकामध्ये 8 धावा आल्यात आणि तिथून इक्वेशन आपण बघू शकतात. अजून सुद्धा येणारे चेंडू आहेत तुमच्याकडे 11 आणि 11 चेंडूंमध्ये 24 धाब्यांचं लक्ष हे समोर बघायला मिळत आहे. मॉर्निंग सेशन खूप चांगल्या पद्धतीने हाताळलं. आता मात्र आपण आहोत आफ्टरनून सेशन मध्ये. सारखी शॉट खेळण्याचा प्रयत्न, खराब शॉट सिलेक्शन म्हणावं लागेल. परंतु नक्कीच चेंडू सुद्धा बराच बाहेरच्या दिशेने जात असताना आणि चेंडू निघून जातोय. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून आलाय. बघायचं आहे महेंद्र. आदरणीय सन्माननीय सुनीलजी वजे शिवसेना शाखा प्रमुख साखरे या ठिकाणी उपस्थित झालेत आणि त्यांचं सुद्धा शब्द सुमनांनी स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. आणि म्हटलं होतं की आज रविवारचा दिवस आहे, खऱ्या अर्थाने सुट्टीचा हक्काचा दिवस आणि मान्यवरांची मांदेआळी आणि खऱ्या अर्थाने आनंदजी पाटील यांचे सहकारी सुद्धा खूप मोठ्या संख्येने उपस्थित होतील. वेलकम सुनीलजी, आपलं सुद्धा सरच स्वागत या स्पर्धेमध्ये. शब्द सुमनांनी स्वागत आहे. पंचांनी डिसिजन पुन्हा एकदा कळवायचं आहे. येस फेअर डिलिव्हरी. अर्थातच पंच या ठिकाणी बघायचं झालं तर यावेळेस क्षमस्व आणि त्यानंतर यावेळेस आपण बघतोय डॉट बॉल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज ऑन साईडला पुन्हा एकदा प्रॉपरली टायमिंग, परंतु क्षेत्ररक्षक तैनात आहे. बेस्ट फिल्डर, चुकी होणार नाहीये आणि आणखी एक फलंदाज तंबूच्या आशेला बाद.
आतमध्ये आपण बघू शकताय पुन्हा एकदा ओव्हर द विकेटने गोलंदाज संतोष. यावेळेस ऑन साईडला पुन्हा एकदा प्रॉपरली टायमिंग. यावेळेस मात्र मिळतील फटक्यामध्ये आहे वजन. धावा मिळतील अर्धा डझन 6. तुला 14 या अंकांवर 14 रन्स ऑन कार्ड. सुंदर फटका सजवला गेला परंतु थोडंसं टेम्परमेंट कमी होतं. परंतु ज्या धावींची अपेक्षा होती त्या 6 धावा मिळाल्यात स्कोर कार्डवर आणि धावफलक जाऊन पोहोचलाय 14 या अंकांवर 14 रन्स ऑन कार्ड 14 धावा. अजून सुद्धा जिंकण्याकरिता येणारे चेंडू आहेत तुमच्याकडे 8 आणि 8 चेंडूंमध्ये 18 धावेंचं इक्वेशन अजून सुद्धा समोर आहे. सामना अजूनही बॅलन्सिंग आहे. अजून कोर्टला संघ जिंकेल यावर प्रश्नचिन्ह आहे. बॅकफुटला जाऊन ग्लान्स केले सुंदर पद्धतीने. पॉइंट 1 ना चेंडू दणदण करत ट्रॅव्हल होतोय आणि चेंडू एन मोमेंटला निघून गेलाय. चौकार 4 धावा. धावा येत असताना अगोदरच्या चेंडूवर 6 या चेंडूवर आल्या 4. अर्थातच धावफलक जाऊन पोहोचले 18 या अंकांवर. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन ग्लान्स करण्याचा प्रयत्न. पॉइंटच्या डोक्यावरनं चेंडू पुन्हा एकदा ट्रॅव्हल होत असताना एक धाव कंप्लीट केली गेली आहे. गॅदर केला जाईल तत्पूर्वी दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न झालाय. 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न होईल का? 2च धावेवर समाधान व्यक्त करावं लागेल आणि दुहेरीने संघाचा आकडा जाऊन पोहोचलाय 20 या अंकांवर. अर्थातच जिंकण्याकरिता इथून चेंडू शिल्लक आहे तुमच्याकडे 6 आणि 6 चेंडूंमध्ये 12 धावेंचं लक्ष हे समोर असणार आहे. धनाजी हा मात्र फलंदाज आपण बघतोय. धनाजी जसा मैदानाच्या आतमध्ये आला पहिल्या चेंडूवर 6 धावा, दुसऱ्या चेंडूवर चौकार, तिसऱ्या चेंडूवर 2 धावा आणि एकंदरीत पुन्हा एकदा सामन्यामध्ये आज जान फुकले धनाजी याने असंच म्हणावं लागेल. 6 चेंडू आहेत आणि 6 चेंडूंमध्ये इक्वेशन आहे 12 धावेंचं. बघायचं इथून काय घडेल आणि काय बिघडेल. तत्पूर्वी आपण देऊया एक डीजेला संधी, घेऊया एक सुमधुर गीत आणि त्यानंतर ऑनगोइंग मॅच मध्ये बघायचं इथून कशा पद्धतीने 6 चेंडू आहेत आणि 12 धाव्यांचं इक्वेशन आहे. धावा रोखल्या जाऊ शकतात परंतु गोलंदाजी ताकदीची होणं खूप गरजेची गोष्ट आहे.
फलंदाजच्या माध्यमातून फलंदाजी कशा पद्धतीने आकारली जाईल. पहिला चेंडू अक्रॉस द लाईनने. आडवा पट्टा नेहमीच धोकादायक आहे क्रिकेटमध्ये, कारण की ज्या पद्धतीने आपण म्हणतोय की मोबाईलमध्ये तुम्हाला नेटवर्कची गरज आहे, क्रिकेटमध्ये जर तुम्हाला खेळायचं असेल तर युजेस फुटवर्क इज मोस्ट इम्पॉर्टंट. आणि ते फुटवर्क जर यूज केलं तर नक्कीच तुम्हाला धावा मिळतील. आता इक्वेशन आहे, येणारे चेंडू आहेत 5 आणि 5 चेंडूंमध्ये 12 धावेंचं इक्वेशन हे जिंकण्याकरिता आपण बघू शकताय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज यावेळेस डाऊन द लेग आहे आणि ही चुकी खूप महागात पडणार आहे. स्वतःच्या पायावर स्वतः कुऱ्हाड मारून घेतले असंच म्हणावं लागेल आणि चेंडू फरार. वाईटचा इशारा आणि तदनंतर भरीसभर या 4 धावा. कामा नाही, कारण की ह्या 5 धावा कुठेतरी मात्र डोकेदुखी ठरतील आणि इथून इक्वेशन पुन्हा एकदा चेंज होत असताना येणारे चेंडू आहेत तुमच्याकडे 5 आणि 5 चेंडूंमध्ये 7 धावेंची गरज आहे. म्हणून ही क्रिकेट आहे. आपण नुसतंच या क्रिकेटला मात्र तफावत समजत नाहीये. पुन्हा एकदा ऑन साईडला शॉर्ट थर्डमॅनच्या रिजन मधनं चेंडू वेगाने निघून गेलाय आणि पंच नो डाऊट पुन्हा एकदा वळतील. 4 धावा, चौकार. थोडीशी घाई करा, विनंती असेल. 2 चेंडू आणि 2 धावा. पण मी म्हटलं होतं की जो चौकार गेला तिथून मात्र आपण बघू शकतायत आतापर्यंत थोडंसं असमंजस मध्ये असताना वाघोबा स्पोर्ट्सचा मेडाफाटा ब हा संघ पुन्हा एकदा संतोष बघायचा आहे. अक्षय इथे कशा पद्धतीने फलंदाजी गोलंदाजी करण्याकरिता सज्ज झालाय. धनाजी आणि ज्याने खऱ्या अर्थाने मात्र या सामन्यामध्ये जान फुकले तो फलंदाज आता स्ट्राईक एंडला गेलाय. धनाजी बगले याला पण बघताय. थोडंसं फिल्डिंग मध्ये वारंवार चेंज करत असताना थोडीशी घाई करा. पंच कृपया आपण लक्ष द्या, कारण की एका चेंडू गणिक एवढा वेळ आपण देऊ शकत नाहीये आजच्या दिवसामध्ये. 2 चेंडू आहेत आणि 2 चेंडूंमध्ये 2 धावींची गरज. यावेळेस सुंदर फटका आहे. पॉइंटच्या रिजन मध्ये चेंडू निघून जातो. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी वळालेत आणि 2 धावा परिपूर्ण केल्या जात आहेत. म्हणून मी म्हटलं होतं की एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. अनुभव सर्वात आधी. आणि यावेळेस धनाजी याने खूप सुंदर पद्धतीने कॅल्क्युलेशन स्ट्रोक खेळला. मोठ्या फटक्यासाठी गेला नाही आणि चांगल्या पद्धतीने या 2 धावा अर्जित केल्या जात आहेत. कॉंग्रॅच्युलेशन.